नमस्कार. हायटेक मराठीमध्ये मी डिजिटल भाऊसाहेब तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. तर आता आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. PM किसान योजना या अंतर्गत पुढील हप्ता कधी येणार आपण हे जाणून घेणार आहोत. आता सध्या 20वा हप्ता चालू आहे. तो कधी येणार यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण एक गोष्ट पाहूया. हे पहा, हे सकाळची न्यूज आहे. मी पूर्ण इथलं कॅन्सल केलेलं आहे कारण की कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे सकाळ पेपरचं मी इथलं कात्रण काढलेलं आहे. तर ही सकाळची न्यूज आहे, सकाळ पेपरमधली. तर सकाळमध्ये काय बातमी आलेली आहे तर तुम्ही इथं खाली पाहू शकता. PM किसानची 20वा हप्ता. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये म्हणजे DBT केली जाते. शॉर्टकटमध्ये म्हणजे काय, DBT केली जाते. तर हे 22वा हप्ता कधी येणार तर ही बघू शकता, सकाळची बातमी आहे. आणि ही आता म्हणजे 1-2 दिवसामधलीच ही बातमी आहे. तर ही बातमी काय आपण पाहून घेऊया. तर आता पुढे काय दिले ते पाहूया. आता इकडे पहा, PM किसान योजनेचा 20वा हप्ता 18 किंवा 19 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे तो 18 किंवा 19 तारखेला पडू शकतो. पुढं काय म्हटलं आहे 2 नंबरला, शेतकऱ्यांनी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी KYC, आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हे सर्व अपडेट केलेलं आहे, म्हणजे स्वतःची KYC केलेली असेल किंवा बँकेमध्ये जाऊन तुमचं बँक खाते व आधार कार्ड लिंकिंग नसून सीडिंग केलेलं असावं. लिंकिंगचा अर्थ वेगळा होतो आणि सीडिंगचा अर्थ वेगळा होतो. त्यामुळे तुमचं आधार कार्ड सीडिंग असावं. सीडिंग म्हणजे काय हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर आपण यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आधार कार्ड सीडिंग आणि लिंकिंग म्हणजे काय तो तुम्ही पाहून घ्यावा. आता पुढचा मुद्दा बघा, 3 नंबरचा. यावर्षी अद्याप एकच हप्ता मिळाला असून 20वा हप्त्याकडे कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत. म्हणजे आत्ताची 20वा हप्त्याकडे वाट पाहत आहेत लोक. बरेच म्हणजे दिवस मिळालेला नाही हप्ता. PM किसान 20 इन्स्टॉलमेंट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे दरवर्षी 6,000 मिळतात. 4 महिन्याने 2,000 रुपये मिळतात हे आपल्याला माहिती आहे. तर डायरेक्ट DBTद्वारे तुमच्या खात्यात येतात. आतापर्यंत 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता 20वी हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, केव्हा हप्ता येऊ शकतो तर या आठवड्यात येऊ शकतो पुढचा हप्ता. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजे 18 किंवा 19 रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील म्हणजे पुढं माहिती दिलेली आहे 20,000 रुपयांचे ट्रान्सफर होऊ शकतात. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे 18 जुलै रोजी मोतीहारी येथे सभा घेणार आहेत. या कार्यक्रमातून हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे. म्हणजे दाट शक्यता आहे की हप्ता लवकरात लवकर मिळू शकतो. तर पुढे पण शेतकऱ्यांनी ही कामं आधीच पूर्ण करावीत. ही कोणती कामं आहेत, शेतकऱ्यांनी सल्ला देण्यात आला आहे की शेतकऱ्यांना आपला PM किसान योजनेची खात्याची स्थिती, आधार लिंकिंग, बँक डिटेल्स ही वेळोवेळी पडताळणी करावी. म्हणजे ती चुकीची नाही आहे ना. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार ज्यांना 19 हप्ते आतापर्यंत आलेले आहेत त्यांना या हप्त्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे त्यांचा 20वा हप्ता या 2 दिवसामध्ये पडून जाईल. त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही आहे. आतापर्यंत बघा, यंदा आतापर्यंत एकच हप्ता मिळाला आहे हे सर्वांना माहिती आहे. तीच माहिती परत दिलेली आहे सकाळ न्यूजपेपरमध्ये की 20वा हप्त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता पुढे बघा, महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते पुढे दिलेले आहेत. गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही मोठ्या कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदींनी 18 जुलै रोजी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 20वा हप्ता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हप्ता मिळवण्यासाठी पात्रता म्हणजे जे आपण वरती सांगितलेले आहे, KYC, बँकेचं सीडिंग करणं, म्हणजे त्या गोष्टी इथं परत सांगितलेल्या. आता महत्त्वाचे प्रश्न बघा, 20वा हप्ता कधी मिळणार तर साधारण बघा 18 किंवा 19 जुलै रोजी म्हणजे जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळण्याची नाही तर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमच्या हप्त्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते पडतील. जाहीर झाल्यानंतर तुमच्या बँकेला ते पैसे येतील. बँकेतून तुमच्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात होतील. किती रक्कम मिळते तर 6,000 हे 3 हप्त्यामध्ये मिळतात. म्हणजे 2,000 रुपये मिळतात. यासाठी तुमचं आधार लिंकिंग, KYC, बँक डिटेल वगैरे अपडेट असणे गरजेचं आहे. आणि किती हप्ते मिळाले आहेत तर फक्त एकच हप्ता मिळालेला आहे. हप्त्याची घोषणा कुठून होणार आहे, आता पंतप्रधान मोदींच्या मोतीहारी बिहार या ठिकाणी जी सभा आहे त्यामध्ये ही दाट शक्यता आहे की तुमचं हे होऊ शकतं. ही पहा, आपण सकाळ न्यूजपेपरमधले म्हणजे खात्रीदायक ही बातमी वाचलेली होती. आम्हाला याबद्दल काहीही अपडेट जरी मिळाले तर आपल्या चॅनलवर आपण लगेच दाखवणार आहोत. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. कारण पैसे कधी येतील त्यानुसार आपण आपल्या चॅनलवर लगेच कळवणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करा, वेळ लावू नका. आपण सर्व माहिती आपल्या चॅनलवर लवकर घेऊन येणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना जय महाराष्ट्र.